मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल, काँग्रेसच्या वतीने जे आहे ते नांदेड महानगरपालिकेसाठी तुम्ही सुद्धा उमेदवार रिंगणात उतरवलेत, काय सुरू आहे आता प्रचार नीती, कशी आहे तयारी? नांदेड वाघा शहर महानगरपालिकेसाठी काँग्रेसनी मागे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। त्यामध्ये 81च्या 81 जागेवर सक्षम उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसच्या वतीने घेण्यात आल्या आणि त्यानंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती व्हावी असे बरेच कार्यकर्त्यांचे आणि सामान्य लोकांचं आग्रह होता आणि त्या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये आम्ही नांदेडमध्ये युती घडवून आणली। आम्ही एक सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरवून वंचित आणि काँग्रेस आज या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढत आहे। बरं, आपण जर पाठीमागचं गणित बघितलं तर काँग्रेसचे 73 नगरसेवक निवडून आले होते, तेव्हा अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते। आता काँग्रेसचे केवळ 54 जे आहे ते उमेदवार तुम्ही रिंगणात उतरवलेत। आज आपण काही सीट शेअरिंग फॉर्म्युल्यामध्ये वंचितला काही जागा सोडलेल्या आहेत। काँग्रेस पक्षाच्या जवळपास 57 ठिकाणी उमेदवार उभा आहेत आणि निश्चितच विश्वास आहे की गेल्या वर्षीही म्हणजे बरेच वर्षापासून आपण बघता नांदेड महापालिकेचा इतिहास जर आपण बघितला, नांदेडच्या जनतेने प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ही नांदेडची जनता राहिलेली आहे आणि मला विश्वास आहे की याही वेळेस नांदेडची जनता ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे राहील आणि नांदेड महापालिकेवर काँग्रेस वंचित आघाडीची सत्ता येईल। बरं, आज जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये आहेत, ते एक मोठी सभा घेणार आहेत भाजपासाठी। आपण बघू शकता जेव्हा जेव्हा हेच मुख्यमंत्री नांदेडला आलेले आहेत, काँग्रेस पक्षाला अधिक फायदा झालेला त्या ठिकाणी दिसतोय। अमित शहाची सभा झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा सभा झाली तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेसलाच मतदान केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आज मुख्यमंत्र्यांची जरी सभा असली तरी नांदेडची जनता ही काँग्रेस पक्षालाच मतदान करेल। तुमच्यावर एक असाही आरोप होता की भाजपाच्या सोयीनुसार काही तुम्ही काँग्रेसचे उमेदवार दिलेत, काँग्रेसचे उमेदवार लूट दिलाय। नाही, तसं काही आरोप हे विरोधक करत असतील। सर्वप्रथम मी तुम्हाला स्पष्ट करतो की माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणांनी अडचणीच्या काळात नांदेडमध्ये काँग्रेस उभा करण्याचं काम केलेलं आहे। त्या वसंतराव चव्हाणांचाच मी मुलगा आहे आणि ज्या विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची धमक माझ्यामध्ये आहे, कारण नायगावकर चव्हाण घराणे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे आणि संघर्षामधूनच या ठिकाणी कोणतीही गोष्ट घडत असते ती संघर्षामधूनच घडत असते आणि माझ्या वडिलांनी अडचणीच्या काळात काँग्रेस उभा केलेली आहे, त्याची जाणीव मला या ठिकाणी आहे आणि म्हणूनच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी जे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी जे स्वप्न बघितलं, त्यांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पूर्णाची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं कोण आरोप करतो किंतु परंतुला मी या ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। बरं, अशोकराव चव्हाणचं मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर आता। अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने त्यांच्या चव्हाण घराण्याला अनेक पदापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, पण नांदेडच्या जनतेने यावेळेस मनात ठाण केलेलं आहे की आम्ही ज्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा म्हणून दिल्लीच्या तख्तापर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं, त्याच घराण्याने आज अडचणीच्या काळात काँग्रेस सोडलेली आहे। त्यांना त्यांची जागा या ठिकाणी नांदेडची जनता दाखवून देईल। काँग्रेस गड राखल? निश्चितच मला विश्वास आहे की नांदेडमध्ये जी काँग्रेस वंचित आघाडी आहे ती आघाडी नांदेडची महानगरपालिकेची जी सत्ता आहे त्या काँग्रेस महाआघाडीचीच सत्ता या ठिकाणी येणार। बरं, आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी एक माजी मंत्री DP सावंत, खासदार अशोकराव चव्हाण व एका इच्छुक उमेदवाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यात असं समजत होतं की आपल्याला हिंदूचं पॅनल उभं करायचं, मुस्लिम नको। हे बघा, ती जे ऑडिओ क्लिप आहे ती मुद्दामून व्हायरल केलेली आहे असं माझं मत आहे। 2 मोठे नेते एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षातलं जेव्हा बोलतानाचं संभाषण आपण जर ऐकलात तर नांदेडमध्ये भाजपचा चेहरा स्पष्ट झालेला आहे की नांदेडमध्ये जातीय तेढ निर्माण करायचं आहे आणि त्यांना 2 समाजामध्ये फूट पाडून या ठिकाणी मते कसं मिळतील हे पाहायचं आहे आणि ती ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून असं स्पष्ट होते की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि आपण सत्तेवर येणे।
बरं, आगामी काळात नांदेड महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या कोणी वरिष्ठ नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत का? निश्चितच आम्ही अनेक नेते मंडळींच्या सभेसाठी प्रदेश काँग्रेस असेल, AICC असेल, यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये मोठ्या नांदेडच्या 3 ते 4 सभा या ठिकाणी होऊ शकतात. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होते आणि जेव्हा मुख्यमंत्री नांदेडमध्ये सभा घेतात तेव्हा काँग्रेसला फायदा होतो आणि या निवडणुकीत जनता जे आहे ते अशोकराव चव्हाण यांना जागा दाखवेल. त्याचबरोबर त्या ऑडिओ क्लिपबाबत सुद्धा त्यांनी धक्कादायक वक्तव्य केले की ती ऑडिओ क्लिप मुद्दाम जे आहे ते व्हायरल करण्यात आली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.